पाहिजे त्यांना आपण प्लीज माइक देऊया. हेलो. सबसे पहले तो ये पूछना चाहूंगी कि जब पता चला कि छत्रपति संभाजी महाराज का कैरेक्टर करना है, आई एम श्योर दिस इंफॉर्मेशन इन इटसेल्फ इज नॉट वेरी इजी टू डाइजेस्ट. बहुत प्रेशर आया होगा, बहुत टेंशन आया होगा. आपने इसको कैसे रिसीव किया? आपके दिमाग में क्या क्या चला उस दौरान? पण तुम्ही मला हिंदीमध्ये का विचारता? मी मराठी पण बोलू शकतो. नाही, कारण हे बघा, मी तुम्हाला हिंदीत प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की मला सांगण्यात आलंय की फिल्म मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होते, तर हिंदीला असं वाटायला नको की त्यांना मी जस्टिस नाही. असा एक नॉर्मल इम्प्रेशन असा आहे की हा हिंदी करतो किंवा साऊथचे चित्रपट करतो, मराठी येत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की जन्म इकडे मुंबईलाच झालेला आहे, शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला झालेलं आहे. तर महाराष्ट्राची ही पावनभूमी माझी जन्मभूमी नाही तर माझी कर्मभूमी पण आहे. त्याबद्दल खूप प्रेम मिळालंय आणि धन्यवाद. कमिंग बैक टू योर क्वेश्चन, नाउ आई कैन आंसर इन हिंदी बिकॉज इट्स अ पैन इंडिया फिल्म. प्लीज डू. ये रोल जब मेरे पास आया तो वाकई कभी कल्पना इस बात की नहीं थी कि ऐसे लार्जर देन लाइफ रोल का सामना करने को मिलेगा. बिकॉज एज एक्टर्स हम लोग हमेशा बहुत हंग्री रहते हैं कि कोई ऐसे लार्जर देन लाइफ का रोल कभी हमें मिले परफॉर्म करने के लिए. एंड अक्सर हमेशा से सोचता था कि कुछ बड़ा करना चाहूंगा इन टर्म्स ऑफ परफॉर्मेंसेज एंड एक्टिंग, कुछ चैलेंजिंग रहो मेरे लिए. इसकी एक बहुत सिंपल स्टोरी है कि सातारा के महाराज उदयनराजे भोसले सर, उनका बर्थडे था और उनके बर्थडे पर मैं वहां गया था. मेरी इच्छा ये थी कि छत्रपति शिवाजी महाराज के वंशज को मैं कभी मिला नहीं था, तो मुझे उनसे मिलने की बहुत इच्छा थी. और जब वो आए तो उनसे मुलाकात हुई और मैंने देखा कि वो स्टेज पर गए. छत्रपति शिवराय की एक बड़ी सी मूर्ति थी, उन्होंने वहां पर फूल वगैरह अर्पण किए. और साथ ही उसी क्षण मेरे मन में ये दिमाग में एक थॉट आया कि काश इनका वंशज क्या होना, अगर ये मुझे एक्सपीरियंस करने को मिलता तो मैं पता चलता कि महाराज की कीर्ति कितनी बड़ी थी. पता नहीं वो कैसे पावर ऑफ मैनिफेस्टेशन में आ गई कि स्टेज पर जो हमने फोटो ली वो कहीं ना कहीं वायरल हो गई और वो फोटो कहीं सी पेपर में प्रिंट हो गई. वो पेपर घूम फिर के पूना आया हमारे संदीप दादा, धर्मेंद्र दादा और प्रोड्यूसर्स के पास, केतन के पास. और 3 महीने बाद मुझे महाराज की तरफ से एक फोन आया कि आप धर्मरक्षक छत्रपति संभाजी महाराज प्ले कर रहे हैं. सो टॉकिंग अबाउट द रोल, बहुत बड़ी जिम्मेदारी थी क्योंकि अनफॉर्चुनेटली इतना वास्ट नॉलेज नहीं था छत्रपति संभाजी महाराज के बारे में. जब इस सब्जेक्ट के लिए पढ़ना शुरू किया तो लगाव और ज्यादा गहरा होता गया, बिकॉज बहुत बड़ी जिम्मेदारी थी. कहीं ना कहीं डिटेल में जानना बहुत ज्यादा जरूरी था कि उनके बचपन की आयु से लेकर उनके अंतिम पलों तक उनके जीवन में क्या क्या बीता है. और उसी के लिए हमें बहुत हेल्प भी मिली मुझे. मेरे हिस्टोरियन एक हैं राज मेमाने जी जो फिल्म से एसोसिएटेड हैं. हमारे तुषार जी जो हैं, जो हमारे डायरेक्टर हैं, उनके साथ रात के 3-3, 4-4 बजे तक मैं, बिकॉज मराठी का संवाद था. दो आई स्पीक व्हेरी वेल मराठी, बट जो शुद्ध मराठीचं उच्चारण असतो ना, आणि त्यावेळची भाषा ते वेगळे, फारच वेगळे होते आणि खूप चॅलेंजिंग होते. कारण काय काय असे शब्द होते त्यांचे मिनिंगही मला कळत नव्हते. तर 3 वाजताच मी रात्री 3 वाजता फोन करायचो तुषार सरांना की व्हॉट डज दिस मीन आणि का असे महाराज म्हणतील, व्हॉट इज द थॉट प्रोसेस बिहाइंड दिस दॅट यू हॅव रिटन. तर असं झालं की विथ टाइम एज आई वेंट ऑन एक एक डायलॉग जुबान पे याद होता गया. ऐसा लगा जैसे एक डिवाइन एनर्जी साथ में थी, बिकॉज मैंने ये बहुत जल्दी जान गया था कि ऐसा कोई रोल परफॉर्म करना है तो अपने आप को समर्पित करके करना पड़ेगा. जितना भी कुछ सीखा था एज एन एक्टर वो सब कुछ अनलर्न करके दोबारा फ्रॉम द स्क्रैच, कि कुछ नहीं आता, ये अपने आप को जब आप समझ जाते हैं कि मुझे नहीं आता, दैट इज व्हेन यू आर विलिंग टू लर्न एंड दैट इज व्हेन द नॉलेज. फिर मैं वड़ू गया, मैं तुलापुर गया जहां पर महाराज के आखिरी अंतिम पल में महाराज के साथ जो भी हुआ था, अत्याचार हुआ था, वो सब देख कर आया. एक मेंटली इट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर यू टू कनेक्ट टू द कैरेक्टर टू दैट लेवल. और वो तुषार सर ने और पूरी टीम ने बहुत अच्छी तरीके से मुझे हेल्प की. और साथ ही मैं बताना चाहूंगा जब शूटिंग हमने शुरू की तो पूरी की पूरी यूनिट से इतना प्यार मिला. पहली बार जब इस रूप में बाहर निकला तो मुझे लोगों से इतना सम्मान और प्रेम मिला. ऐसा लगा कि फाइनली महाराज उनके आ चुके हैं. और कुछ सीन्स ऐसे किए मैंने जो बहुत ही ब्यूटीफुल सीन थे, जहां पर मेरे पिताजी जो बने इस फिल्म में छत्रपति शिवाजी महाराज, वो एक्टर भी यहाँ हैं, सुनील जी. अमृता मैडम के साथ 1-2 हमारे बहुत ही अमेजिंग सीन्स हुए हैं जो कि बहुत अपीलिंग आए हैं, जो कि मैं चाहूंगा कि ऑडियंस उसके बारे में बोलने से ज्यादा आई वुड लाइक द ऑडियंस टू गो एंड सी इन द फिल्म.
Thank you. That's a lovely journey, I must say. I just have one little question, like you mentioned ना की मानसिक स्तरावरती सुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे. तर फिजिकली तर ऑफकोर्स स्ट्रेंथ आहे, शक्ती आहे, पण युक्ती आणि बुद्धी सुद्धा आहे. तर ह्या कॅरेक्टरला मेंटली समजून घेणं किती चॅलेंजिंग होतं ॲज अ पर्सन आणि ॲज अन आर्टिस्ट. मेंटली समजून घेणं वॉज द मेन चॅलेंज बिकॉज टिल नाव आय हॅव डन जे काही रोल्स मी केलेत. That is a very imaginative characters that we have, that this is a journey of the character. It's very predetermined by the directors and the writers. But Chhatrapati Sambhaji Maharajanta असा किरदार आहे ना जे already history मध्ये घडले. So it is factual, all the factual things. So you cannot mess around with the facts and history. So we have not messed around with the history and we have only taken cinematic liberty in the action to make it larger than life. तर speaking about it mentally, like I said, Tulapur आणि we went to the killas, Raigad Killa, so किंवा we went to all this journey. I did my homework for about 6 months. And by the time I came on the set, every character for me was जो मैंने बुक में पढ़ा है, जैसे महारानी येसुबाई का कैरेक्टर था, तो वो मेरे लिए अमृता मैडम के अंदर बहुत इजीली झलकने लगा मेरे लिए. हाँ, बिकॉज मैजिक हैपेंस ऑन द सेट. जब आप उस चीज की तैयारी इतनी कर रहे हैं और फाइनली एक एम्बियंस आपको लाके दे देते हैं, तो ऑटोमेटिकली यू डोंट फील लाइक इट इज अन अनूप सिंह और एन अमृता खानविलकर परफॉर्मिंग और किशोरी मैम. सो एवरीथिंग वाज वेरी मच इन दैट एंड एवरी कैरेक्टर इन द फिल्म यू विल बी एबल टू सी कि वो एक्टर नहीं परफॉर्म कर रहा है, वो कैरेक्टर बन के परफॉर्म हो चुका है. एंड दैट्स द ब्यूटी ऑफ अ हिस्टोरिक फिल्म लाइक अस. एंड संदीप दादाजी ने जो है मैक्सिमम हमने कोशिश की है कि एकदम रियल लोकेशंस और रियल किलों पर हमने शूट किया है to get that feel. See, chroma floor पे shoot करना and just then it becomes more of mechanical after a while that we have to act. लेकिन अगर विजयदुर्ग किला जैसा है जो छत्रपति शिवाजी महाराज ने जीता था, जो उनका था, वहां पर अगर हमें परफॉर्म करने मिला तो नथिंग लाइक इट. एंड आई हैव हैड अ ग्रेट प्रिविलेज. थैंक यू सो मच प्रदीप जी. इट्स गुड टू सी यू ऑल माय फेलो एक्टर्स. माय अदर फ्यू एक्टर्स हैव कम, संजय खापरे जी, अजय मिश्रा, एंड माय महाभारत का दुर्योधन हैज कम, मेरा बेटा अर्पित रंका. आई एम सो हैप्पी टू हैव हिम. एंड माय डायरेक्टर मुकेश सिंह इज द फर्स्ट डायरेक्टर हु डायरेक्टेड मी इन वन ऑफ द फर्स्ट टीवी शोज. एंड तो वहां से हमारी जर्नी आज तक बहुत लंबी रही. सो दैट्स व्हाई इट्स वेरी इंपॉर्टेंट अ डे फॉर मी एंड आई एम वेरी वेरी थैंकफुल फॉर ऑल ऑफ यू ऑल प्रेजेंट. थँक यू. दॅट इज लवली. आय एम शुअर दिस इज अ व्हेरी स्पेशल डे आपके लिए. आणि मला वाटतं आता आपण सगळ्यांनी मिळून ट्रेलर बघूया आणि याला अजून स्पेशल करूया. मी तुम्हाला बसण्याची विनंती करते. थँक्यू सो मच. फायनली आपण या चित्रपटाचा ट्रेलर बघणार आहोत. जोरदार टाळ्या संपूर्ण टीमसाठी आणि सगळ्यांचं खूप खूप कौतुक. हॅलो, थँक्यू. कसं वाटलं ट्रेलर आपल्याला? थैंक यू सो मच. जय. सर बहुत बिजी और उनको एक और इवेंट पे जाना है. सर मैं आपकी एक बार राय जानना चाहूंगा, आपको कैसा लगा, प्लीज आप बताइए. बहुत ही बढ़िया ट्रेलर लगा और मुझे लगता है ये मराठी फिल्म नहीं है, हिंदी फिल्म है और हिंदी का ट्रेलर उससे भी बहुत बहुत अच्छा लगा. मतलब ये अभी नेशनल हीरो तो बन ही जाएगा, अभी इंटरनेशनल नेक्स्ट सब्जेक्ट ढूंढेगा ये. थैंक यू. थैंक यू सो मच. आप आए, थैंक यू सो मच. आशीर्वाद दीजिए सर. थैंक यू. छत्रपति शिवाजी महाराज की. मैं कंगवा की इवेंट में उधर है वडाला में आईमैक्स, वहां जा रहा हूँ. थैंक यू. थैंक यू. प्लीज मैडम. हॅलो चेक. हॅलो चेक. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या या अमेजिंग ट्रेलर साठी. एंड जैसा कि मैंने कहा, मराठी के साथ साथ हिंदी में भी फिल्म रिलीज हो रही है, तो हिंदी में भी ट्रेलर अवेलेबल है. वेलकम सर. तुम्हा दोघांनाही रिक्वेस्ट आहे, सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच फॉर बीइंग हिअर. इट मीन्स अ लॉट टू अस. आणि या फिल्मला काय आशीर्वाद द्याल, काय शुभेच्छा द्याल, तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. सबसे पहले थैंक यू वेरी मच प्रोड्यूसर, डायरेक्टर,
इन्होंने इतनी मेहनत करी है। ये अनूप मेरे बेटे का दोस्त है और उसकी वजह से हम इन्वॉल्व हुए, और ये पहला हीरो होगा इंडिया का जो 3 पिक्चरें इसकी तैयार है, और जो पहली पिक्चर रिलीज होने जा रही है 22 नवंबर को। और इतना बड़ा सब्जेक्ट मिला उनको, जब ये इन्होंने सुनाया तभी हमने सोचा नहीं था कि हम मराठी फिल्म से लॉन्च अनूप आएगा, और मुझे बहुत खुशी है कि अनूप इतनी बड़ी पिक्चर से रिलीज हो रहा है। थैंक यू वेरी मच। Anup is the only actor and a talent who's a star before even being launched. Wow, who how has nice 3 you films said. ready already. Thank you so much. And best wishes and congratulations to the whole team. Thanks a lot both of you. आणि मी तुम्हाला देश विनंती धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। पुंज तेजस्वी आके निकल गई पर झुकी नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं। जीवा काटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी महाराज का ही बेटा था वो गलत राह पर चला नहीं। वर्ष 300 बीत गए शंभू तुम्हारे बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को। अमर शंभू तू अमर हो गया, तेरा जय जयकार हो, कोटि कोटि कंठों में तेरा गौरव गान हो। मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा राजा था। धन्यवाद। ही माझ्या दादाची शिकवण आहे आणि ही माझ्यासाठीच नाही तर माझ्या परिवारासाठी आहे. वी बिलीव्ह इन जॉईंट फॅमिली. दादा आज हे जे काही करतोय त्याच्या मागे ही फॅमिली आहे. मी माझी इंडस्ट्री म्हणजे दादानी आम्हाला दिलेली हे जी आहे ते मी जिथं बघतोय त्यामुळे दादा हे सगळं करू शकतो. मी एका छोट्या 8वीत असलेला 14 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला आज मी आपल्या इथं बोलून घेतलं आहे. आणि हे बोलवण्याचं कारण असं की हे शंभूप्रेमी, आम्ही जसे थोडेसे वेडे आहोत शंभूप्रेमीसाठी, तसंच तो पण एक 14 वर्षाचा मुलगा आहे, तोही शंभूप्रेमी वेडा आहे. त्याने 16,000 फॉलोअर्स आहेत. ग्रामीण संभाजीनगर म्हणजे ग्रामीण भाग आहे जिथं मोबाईल वापरण्याची फार म्हणजे अवघड कंडिशन आहे. त्याच्या आईचा मोबाईल वापरतो जो की ज्याला म्हणजे कनेक्टिव्हिटी नसते किंवा डिस्प्ले नाही किंवा काही अशा ग्रामीण भागात आपल्याला माहिती की एवढं सुफलम सफलम नसतं. अशातनंही तो शंभू प्रेमासाठी हे जे काही करतो हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी आज आपण इथं त्याला बोलवलं आहे आणि तुमच्या सगळ्यांची ओळख करून देतो आहे. हे असे मला त्यात मोठेपणा काही नाही घ्यायचा, पण हे आदर्श आपल्याला दाखवायचा आहे. आज आपल्याकडे एवढे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज एवढे आदर्श आहेत जे जग त्यांच्याकडे बघतं आणि आपला परिवार बघत नाही. तर आपल्या छोट्या छोट्या पोरांनी हे पुढं आपल्यापर्यंत इतिहास होता, आता इथून पुढं येणाऱ्या पिढीला इतिहास माहिती नसणार आहे. माझ्याकडे CBSEला माझा स्वतःचा मुलगा आहे, पण त्याच्या CBSEच्या पॅटर्नमध्ये मागच्या बाकीच्यांचा इतिहास भरपूर आहे, आपला इतिहास कमी होत चालला आहे. तो हा इतिहास परत आपण पिक्चर रूपी इट इज म्हणजे इझिली सोर्स आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हा माध्यमातून आपण संभाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना भरपूर न्याय मिळाला पण संभाजी महाराज वंचित राहिले. हा आमचा एक हे होता. त्यामुळे जो वडील जर एवढे कर्तबगार असतील तर मुलगाही तसाच कर्तबगार असणार आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण. बाळा त्याचं नाव प्रवीण निपन आहे मला वाटतं. मी फार एक 4-8 दिवसाची माझी त्याची ओळख आहे. प्रवीण बरोबर त्याचे वडील आले, त्याच्या शेजारचे 2 जण त्याला घेऊन आलेत. तुझं नाव सांग. आणि माझं नाव प्रवीण निर्वळ आहे. कुठनं राहतो काय? मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो. मी 14 वर्षाचा आहे. एका 8वी शाळामध्ये शिकतो. सेंट फ्रान्सिस SFS स्कूलमध्ये, आकाशवाणी रोड, जालना रोडमध्ये. काय पेज चालवतो? माझ्या आयडीचं नाव छत्रपती शिवप्रेमी आहे. 14,000 फॉलोअर्स आहे, 16,000 फॉलोअर्स आहे. एक शंभू भक्ताला आपल्या टीमकडनं, आपल्या सर्व टीमकडनं एक छोटीशी गिफ्ट देत आहोत आम्ही एक त्याला हे इन्स्टा रील चालवायला वगैरे फार त्रास होत होता. हे खरं त्याच्या वयासाठी योग्य नाही आहे,
पण तो संभाजी महाराजांचं कार्य करत होता. हेतू काय तो फार महत्वाचा होता. मी गाडा सरांना विनंती करतो, त्यांनी प्लीज 1-2 मिनिटं वरती यावं आणि तो इकडे. चलो, धन्यवाद. हॅलो हॅलो ज्ञानेश्वरी, कशी आहेस? कसा वाटला ट्रेलर? सुपर. मला असं वाटतं की जे आपण नेहमीच म्हणत असतो ना की मराठी चित्रपटांना साजेसं VFX मिळत नाही किंवा एक बजेटचा प्रॉब्लेम असतो, जे एक कुठल्याही मराठी चित्रपटाची कधी कधी सुरुवात तिथूनच होते की सगळं असं आहे, हे आहे, पण आमचं बजेट कमी आहे. सो ते हे बघून वाटत नाही. आणि त्यासाठी मी या प्रोडक्शन हाऊस बरोबर, या प्रोड्युसर्स बरोबर, अनुपजींसोबत काम करायला होकार दिला. कारण मला असं वाटलं की कुठेतरी त्यांना अर्थातच गोष्ट ही पोचवायची आहेच. त्यांचं ते सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे भक्त आहेत, पण तरी सुद्धा ते एक जे त्यांची विजन होती, आय थिंक त्या विजनला मला इथून सलाम करावा असं वाटतो. कारण ते जे बोलले होते ते त्यांनी करून दाखवलं आणि ते ट्रेलरमध्ये दिसतंय. अमेझिंग. मला एक प्रश्न तुला खास करून हा विचारायचा आहे की जसं मी ज्या गाण्याबद्दल पुन्हा पुन्हा मेन्शन करते, मला असं वाटतं त्या गाण्यातून हे बघायला मिळालं की येसूबाईंचं कर्तृत्व तर आपल्याला माहिती आहे, पण त्यांची ह्युमन साईड कुठेतरी फार छान पद्धतीने दिसून आली. मला वाटतं हा चित्रपट करताना तुम्हा सगळ्यांनाच या सगळ्या पात्रांची, ज्यांची आपली ओळख जस्ट ॲज हिस्टॉरिकल फिगर्स आहे, त्यांची ह्युमन साईड त्याच्याजवळ तुम्ही पोहोचली. मला असं वाटतं की चित्रपट हा इतका सुंदर कॅनव्हास आहे जिथे तुम्ही इतक्या हिस्टॉरिक कॅरेक्टर्सची त्यांची जी माणुसकी आहे, त्यांची जी मानवी बाजू आहे ती तुम्ही दाखवू शकता आणि ती लोकांना आवडतेही. अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही बाउंड्रीज येतात. कारण म्हणजे मला आठवतं की अनुपजी आणि मी जेव्हा आम्ही म्हणजे या गाण्याचं शूटिंग करत होतो तेव्हा किती वेळा आम्हाला काही गोष्टी करायला, नाही हे आपण नाही करू शकत किंवा हे आपण करू शकतो, हे नाही चांगलं दिसणार, हे चांगलं दिसेल, ह्या गोष्टीचं संपूर्ण भान ठेवून आपल्याला ते करावं लागतं. कारण आपण फक्त वाचलंय, आपण रिसर्च केलाय, आपण आपल्याला कोणीतरी सल्लागार आहे त्यांनी हे सांगितलंय, पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ते पात्र होता आणि ते करताना त्यानंतर तुम्हाला ती जबाबदारी दुप्पट वाटते आणि त्या जबाबदारीने तुम्हाला ते दाखवायचं आहे की किती प्रेम होतं या दोघांमध्ये. सो आय थिंक एकतर श्रेया घोषाल यांनी ते गाणं गायलं आहे, तेव्हा आमचे जे म्युझिक डिरेक्टर आहेत कुलकर्णी सर, त्यांचे पण मी मनापासून आभार मानीन. मला माहिती आहे ते माझ्याहून वयाने लहान आहेत, पण तरी सुद्धा आय थिंक त्यांनी फार उत्कृष्ट असं संगीत दिलंय. तर कुठेतरी जेव्हा तुम्ही अशा कॅरेक्टर्सची थोडी म्हणजे एक ह्युमन साईड दाखवताना तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी आम्ही घेतली आहे अर्थातच. आणि मला असं वाटतं की ते कुठेतरी ते जे एक फक्त बघणं असतं, ती एक नजर असते, ती कुठेतरी आणण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आणि आय एम थँकफुल की तुम्ही ती ह्युमन साईड दाखवली आहे, त्यामुळे ते जास्त आमच्यापर्यंत पोहोचतंय. आणि फॉर ऑल द जनरेशन्स, म्हणजे एस्पेशली येऊ घातलेले किंवा आत्ताचे, त्यांच्यासाठी तुम्ही आहात ते व्हिज्युअल. जेव्हा ते गोष्ट वाचतील तेव्हा कसं असेल हे म्हटल्यानंतर, ही फिल्म बघितल्यानंतर त्यांना तुम्ही इमॅजिन होणार आहात. सो दिस इज अ लवली थिंग इन इटसेल्फ. थँक्यू सो मच अमृता. मी तुला बसण्याची विनंती करते. खूप शुभेच्छा. आणि आता मी मंचावरती निमंत्रित करू इच्छिते या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर ज्यांनी केलेलं आहे, सुनील पलवल सर. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यासोबतच मुकर्रब खान यांचं पात्र साकारणार आहे प्रदीप रावत. सबसे पहले तो कॉन्ग्रेचुलेशंस ऑन द फिल्म. इट इज़ अ लवली डे टू बी अ पार्ट ऑफ सच अ ब्यूटीफुल प्रोजेक्ट. आप सभी के लिए मेरा एक कॉमन सवाल यही है कि जैसे फिल्म बघितल्यानंतर आम्हाला त्यातून काही ना काहीतरी सापडेल, बट वाइल डूइंग द फिल्म, व्हाट इज दैट वन टेक अवे फॉर यू गाइज आफ्टर डूइंग अ फिल्म अबाउट छत्रपति संभाजी महाराज? आपको पर्सनली कौन सी उनकी क्वालिटी हो सकती है या कोई इंसिडेंट हो सकता है जो यू आर टेकिंग अवे फ्रॉम द फिल्म? मुझे लगता है मेरे लिए पार्ट प्ले करना ही अपने आप में एक बहुत बड़ी ब्लेसिंग है. ऑफ कोर्स, 100%. सो बिकॉज आई कम फ्रॉम जम्मू एंड कश्मीर, मैंने कभी नहीं सोचा था कि मैं छत्रपति शिवाजी महाराज का रोल करूंगा ऑनेस्टली. और जब संदीप सर ने मुझे कहा कि आप छत्रपति शिवाजी महाराज का रोल कर रहे हैं, आई थॉट बॉम्बे ने मुझे एक्सेप्ट कर लिया. और इतनी अच्छी टीम है. अनूप, मैंने इसकी जर्नी देखी है, काफ़ी सालों से काम कर रहा है, बहुत हार्ड वर्किंग है
इसको मैंने अभी स्क्रीन पे देखा है, यू आर टू गुड यार, टू गुड, पूरी टीम, सो मेरे लिए ब्लेसिंग है, थैंक यू सो मच। एंड तुषार, मैं इनके साथ काम कर चुका हूँ सरसेनापति हम्बीराव में पहले, तो उसमें मैंने बहादुर खान का रोल किया था, इसमें छत्रपति शिवाजी महाराज। सो थैंक यू सो मच तुषार, थैंक यू। कोंडा जी भूमिका मेरे पास जो आई है, मेरे लिए पता नहीं ब्लेसिंग है। तुषार सर, संदीप सर का जो कन्विक्शन था मुझे लेकर, हे ब्लेसिंग महाराजांशी असते ना, ते आपण म्हणतो ना की शिवाजी महाराजांची असू दे किंवा संभाजी महाराजांशी असू दे, पण कुठेतरी ते ब्लेसिंग मला डायरेक्ट मिळाली आणि ते रोल माझ्यासाठी आला। एंड आई एम सो थैंकफुल टू दैट कि मेरे लिए पूरी लाइफ का अभी तक जो मैंने हिंदी फिल्में की है, दिस इज वन ऑफ माई बेस्ट रोल, लाइक आई वुड से। एंड थैंक यू फॉर बिलीविंग इन मी फॉर दिस, थैंक यू सो मच सर। That's lovely. So, यहाँ मैं ये कहना चाहूँगा कि शिवाजी महाराज सिर्फ महाराष्ट्र और महाराष्ट्रियंस के ही नहीं हैं, सारे भारतवर्ष के हैं। Absolutely. मैं चूँकि महाराष्ट्र का नहीं हूँ, मैं भी बाहर दूसरी दुनिया से आया हूँ यहाँ, पर एक बात मैं बताना चाहूँगा कि मैं शिवाजी महाराज का अनंत भक्त हूँ। मेरे नज़रों में शिवाजी महाराज इज लाइक गॉड इन ह्यूमन फॉर्म। उनसे जैसा नीति कुशल रण योद्धा हम हिंदुस्तान में ही नहीं, दुनिया की जहाँ जहाँ उनके बारे में लोगों को पता, उनके बारे में तो विश्व के कई देशों में शिवाजी महाराज की जीवनी बताई जाती है। दिस इज वेरी अनफॉर्चुनेट कि हमारी आने वाली जनरेशन को शायद इस बारे में बताया नहीं जा रहा है, या इसमें मुझे कड़ी राजनीति दिखती है, जो किसी न किसी तरीके से हम इसको दुरुस्त करना चाहेंगे। शिवाजी महाराज हो गए, राणा प्रताप जी हो गए, ऐसे इस किस्म के बहादुरों की जीवन गाथा भारत के बच्चे बच्चे के मन में होनी चाहिए, जागनी चाहिए, भक्त होना चाहिए उसको। उसी को राष्ट्र प्रेम कहते हैं। सिर्फ नारे लगाने से और सिर्फ वोट डालने से राष्ट्र प्रेम नहीं होता है, दिल से राष्ट्र। एक सीन मुझे बहुत अच्छा लगा हमारे अनूप का ट्रेलर में, जिसमें जब वो सिंह का मुंह फाड़ देते हैं, तो उनको सिंहनी का मुंह फाड़ते हैं, तब वो छोटे शावक दिखाए हैं, जो हमारे छावा साहब खुद हैं इस फिल्म में। शिवाजी महाराज के छावा है ना, तो उन्होंने जो डायलॉग कहा कि बिन माँ के बच्चों का दर्द उनको समझ में आता है। वाह क्या बात है डायरेक्टर साहब, राइटर साहब, वाह 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 वाह, क्या बात है सर, क्या बात। जहां रक्त और तलवार की बात चल रही, वहां आपने इतनी दिल की इतनी मर्म वाली बात कही है इस अपने फिल्म के माध्यम से। सर धन्यवाद, वेरी नाइस फैंटास्टिक। और मैं अभी थोड़ा सा वक्त और लूंगा। बाय द टाइम वी कुड सी योर ट्रेलर इज सो अमेजिंग सर। एक एक चीज जब तक हम एब्जॉर्ब कर रहे हैं, और वो कब निकल गया और ये क्या हो गया, अरे निकल गया, फिर हिंदी आया, वो देखे वो भी निकल गया। सर ये तो आपको एटलीस्ट 2-3 बार और दिखाना चाहिए था हमें। बहुत ही शानदार, बहुत बहुत बेहतरीन। मराठी फिल्म के लिए तो शायद ये एक नया अध्याय होगा। इतना बेहतरीन बनाया है हमारे मोहिते पाटिल साहब और उन सब लोगों ने, इतनी कड़ी मेहनत की है। और मैं तो ये कहूंगा कि उन्होंने अपना सब कुछ इसमें दाव पे लगा दिया है मोहिते साहब ने। सर आप धन्य हैं मोहिते साहब, कहाँ हैं आप? मोहिते साहब गायब है लगता, देख नहीं रहे। वो प्रोड्यूसर है, वो कुछ ना कुछ काम बहुत 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 शुभकामनाएं। ईश्वर आपकी इतनी कड़ी मेहनत को जरूर एक बहुत सफलता से आपको नवाजेंगे। थँक यू व्हेरी मच। थँक यू सो मच, थँक यू ऑल ऑफ यू ऑल। मी तुम्हाला सगळ्यांना बसण्याची विनंती करते। थँक यू। एकदा जोरदार टाळ्या तिघींसाठी। तुम्हा तिघींनाही एकच प्रश्न मला विचारायचा आहे की सगळ्यात आधी तर तुमचा अनुभव कसा होता या चित्रपटात काम करण्याचा, आणि बघताना कोणताही ऐतिहासिक चित्रपट बघताना अर्थातच त्या गोष्टीची जितकी मजा असते तितकीच त्यावेळेचं जे आर्ट आम्हाला त्या चित्रपटात दिसतं, तुम्हाला सगळ्यांचे कॉस्ट्युम्स जे दिसतात, तुम्ही ज्या पद्धतीने वावरत असता त्याचीही मजा असते। कारण माझ्या जनरेशननी तर ते रादर कोणीच आपण बघितलं नाहीये। तुम्हाला ते करताना किती मजा आली, आणि एखादा असा किस्सा जर तुम्हाला कोणालाही शेअर करावा असं वाटलं तर प्लीज। थँक्यू ज्ञानेश्वरी। सर्वप्रथम या ट्रेलरला बघून एवढी एनर्जी आली आहे ना आतमध्ये, असं वाटतं की एकदा आपण गजर केलाच पाहिजे परत। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। वाह आता मजा आली। मी त्यापासून अशीच गप्प बसले होते, मला मजा येत नव्हती। पण धन्यवाद संदीप दादा,
आणि त्यांची पूर्ण प्रोडक्शन टीम, तुषार, पूर्ण डायरेक्शन टीम आणि राहुल नेवासे जे वन मॅन आर्मी होते आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सगळ्यात आधी तर खूप धन्यवाद की मला राजमाता जिजाऊंची भूमिका साकारायची संधी मिळाली या चित्रपटामध्ये. खरं तर माझं नशीब चांगलं, नशीबवान आहे मी. मला ऐतिहासिक भूमिका करायला खूप आवडतात, पण नॉर्मल भूमिका तर करतच असते सिरियल्समध्ये किंवा इतर चित्रपटांमध्ये, पण राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी होती आणि ती पेलण्यासाठी मला तुषारनी पण खूप मदत केली आणि ही भूमिकाच इतकी सुंदर लिहून आली होती की राजमातानेच शिवाजी महाराजांना घडवलं, त्यांनी संभाजी महाराजांना घडवलं, म्हणजे खूप मोठी जबाबदारी महाराष्ट्राची होती. एवढे मोठे शूरवीर तिनं घडवले आणि ती भूमिका साकारताना मला आतून इतके असे छान व्हायब्रेशन्स येत होते ना की माझ्या चालण्यामध्येही माझ्या अंगात एक कंपन असायचं कायम की मी एवढी मोठी अशी भूमिका साकारते वगैरे. हा जो एक थरकाप थोडासा असतो, थोडासा एक ऑरा असतो, ते म्हणजे अक्षरशः ती भूमिका त्यावेळेस कॅमेऱ्यासमोर जगले असं मला वाटतं. आणि अनुभव म्हटलं तर तेच आहे की प्रत्येक गोष्ट, आता ते छोटेसे शंभू बाळ जे होते त्यांना हँडल करणं खूप कठीण होतं. खरं तर ते खूप असे छोटेसे होते ना, अगदीच नासमज होते, पण त्यांना हँडल करत तरी जिजाऊंचं एक ऑरा ठेवून आणि त्यांना सांभाळणं, मग त्यांच्यामध्ये ट्युनिंग निर्माण करणं, त्यांच्याशी इतर वेळेस कॅमेरा व्यतिरिक्त त्यांच्याशी खेळणं, गप्पा मारणं, त्याला आपलंसं करणं, हे पण एक वेगळी जबाबदारी असते एक कलाकार म्हणून. तर तो एक माझा एक वेगळा अनुभव होता या चित्रपटासाठी. आणि निश्चित एवढ्या मोठ्या भव्य दिव्य सिनेमाची मैं किरदार हूँ, इसके लिए मुझे बहुत अच्छा लग रहा है और ये मराठी और हिंदी दोनों लैंग्वेज में रिलीज़ हो रही है, इसका भी बहुत अभिमान है मुझे. और यस, मैं सभी को यही कहूँगी कि ये सिनेमा आपको थिएटर में जाकर देखना ही होगा और इससे बहुत बहुत सीख मिलेगी. और ये तो सिर्फ एक पार्ट 1 है, पार्ट 2 का भी ज़रूर इंतज़ार कीजिएगा. नमस्कार. मी खरं तर सई महाराणींचा रोल करते ह्या फिल्ममध्ये. अक्षरशः एकच सीन आहे माझा, पण तो सीन करताना सुद्धा मला म्हणजे मला असं वाटतं की ऐतिहासिक फिल्ममध्ये म्हणा किंवा मालिकांमध्ये म्हणा कुठलंही कॅरेक्टर असलं म्हणजे अगदी ज्या काय म्हणतात दासीचा जरी रोल असला ना तरी त्याला महत्त्व होतं. ते त्या काळात घडून गेलेले कॅरेक्टर्स होते, पात्र होते. त्यामुळे माझं असं म्हणणं होतं जेव्हा तुषार सरांचा मला फोन आला होता की तुम्ही कराल का सईबाईंची भूमिका, कारण एकच सीन आहे, तर माझं असं म्हणणं होतं की कुठलीही भूमिका असली ना तरी मला ह्या फिल्मचा भाग होण्यात अतिशय आनंद आहे. तुम्ही जे द्याल ते मी एक्सेप्ट करते आणि मी करेन. मला खूप आवडलं. त्यांनी खूप सिन्सिअरली आणि म्हणजे खूप प्रामाणिकपणे मला सांगितलं की ह्यापेक्षा जास्त खरंच नाही आहे, की असं आपण म्हणू की 2 सीन शूट करतोय आणि दाखवताना एकच सीन, असं काही नाही. एकच सीन होणार आणि तोच दाखवला जाणार आहे. तर मी म्हटलं की काही हरकत नाही, मी करेन. आणि एवढ्या सुंदर फिल्मचा मी एक भाग आहे ह्याचा मला अतिशय आनंद आहे. मराठीत हिंदीमध्ये दोन्ही लँग्वेजेसमध्ये ही फिल्म रिलीज होते, त्याचा आणखीन एक दुप्पट आनंद आहे. आणि गाणी सुंदर झाली आहेत. मोठमोठ्या कलाकारांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. भार्गवीबरोबर खूप आधी केलं होतं काम, पण पुन्हा एकदा तिच्यासोबत मी एक सीन केला, त्याचा वेगळा आनंद. तुषार सरांचं डिरेक्शन मला अतिशय आवडलं आहे आणि मला पुन्हा एकदा दुसऱ्या भागामध्ये तुमच्याबरोबर एक सीन जरी असला तरी मला करायला आवडणार आहे. त्यामुळे मी वाट बघते दुसरा भाग कधी येतोय. अनूपजी, आय एम सो लकी टू वर्क विथ यू. म्हणजे माझा एक फोन झाला आणि मी त्यांना म्हटलं की जे काही मी बघतेय पोस्टर्समध्ये म्हणा किंवा त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मला जे शूट केलं होतं ते स्टंट सिक्वेन्स दाखवले होते, त्याच वेळी मी म्हटलं की किती मेहनत दिसते आणि ती मेहनत मला आता ट्रेलर्समध्ये दिसलीच, आपल्याला सगळ्यांनाच दिसली. तर हॅट्स ऑफ टू यू. आणि पुन्हा एकदा तुमच्याबरोबर सुद्धा काम करायची संधी मिळणार आहे, त्यामुळे तो आनंद आहे. इथे बसलेल्या सगळ्या कलाकारांना मी असं म्हणेन की आपण सगळेच नशीबवान आहोत की संभाजी महाराजांच्या आयुष्यात आपण काहीतरी एक
टक्का इथे त्यांच्यासाठी म्हणून, त्यांच्यासाठी आदरांजली म्हणून आपण इथे त्यांच्यासोबत, ते नसताना, त्यांची शक्ती असताना आपण इथे त्यांच्या फिल्ममध्ये काम करतोय आणि ह्याचा स्वतःला आणि आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे आणि तो राहणार कायम. थँक्यू सो मच परत एकदा अख्ख्या टीमला, म्युझिशियन्स, लिरिक्स ज्यांनी लिहिलेत त्यांनी सुद्धा खूप सुंदर लिहिलेत आणि इथे रंगमंचावर उपस्थित असलेले सगळेच आणि थिएटरमध्ये उपस्थित असलेले सुद्धा सगळ्यांनाच थँक्यू सो मच. तुम्ही खूप प्रेम देताय आणि प्रेक्षक सुद्धा खूप प्रेम देतील ही अपेक्षा आहे आणि आशा आहे. थँक्यू सो मच. माझ्या मते पल्लवी सगळं बोलली आमच्या सगळ्यांच्या वतीने, पण खरंच खूप छान वाटतं कारण कुठल्याही ऐतिहासिक सिनेमामध्ये ना बरेच वेळेला स्त्रियांना डावललं जातं जोपर्यंत ती स्त्री एक मध्यवर्ती भूमिका नसते. खरं कदाचित तेव्हा त्यांचं कार्य कमी असेलही कारण माझघरातनं त्या बाहेर काही पडू नाही शकल्या, पण काही वेळेला घरात राहून सुद्धा त्या मुलांचं, त्या पिढीचं पालनपोषण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यावेळेला ना हे असे शब्दच नव्हते की ती माझी लांबची काकू आहे, ती माझी लांबची आत्या आहे. सगळ्या घरातल्याच बायका होत्या आणि आपापली मुलं समजूनच त्यांना लहानाचं मोठं करायचं होतं. खरं तर धाराऊ मातांचं कॅरेक्टर असं आहे की त्यांना स्वतःचं घरदार असूनही केवळ महाराजांच्या प्रेमापोटी आज संभाजी महाराज एकटे आहेत आणि त्यांना आई नाही म्हटल्यानंतर आपलं घरदार सोडून त्या काळात ती बाई त्या घरात येऊन राहिली. हे आज आपण म्हणतो की एखादी बाई खूप सॅक्रिफाईस करते करिअरसाठी, घरदार, हे म्हणणं आपल्याला खूप असं एकदम अभिमानास्पद वाटतं एका बाईबद्दल की अरे ती खूप करिअर ओरिएंटेड आहे. पण जी बाई घरात काम करते तिच्याविषयी आपण तो रिस्पेक्ट अनफॉर्च्युनेटली नसतो. पण त्या काळात अशा बायका होत्या ज्या घरदार सांभाळूनच असं काहीतरी वेगळं करत होत्या की ज्याचा आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि तो अभिमान या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या स्त्रिया, खरंच म्हणाल तर जसं पल्लवी म्हणाली तसं खरंच या सगळ्या स्त्रियांचे रोल खूप मोठे नाही आहेत, कदाचित सिनेमा बघताना तुम्हाला जाणवेल, पण जेव्हा त्या स्क्रीनवर येतात तेव्हा त्या काही ना काहीतरी असं तुम्हाला देऊन जातात की घरी जाताना तुम्ही ते सोबत घेऊन जाल आणि ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मग ती नाती असतील, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा प्रेम जरी असेल, माया जरी असेल तरी ती तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आणि एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते ज्याचा मला अभिमान आहे की आत्तापर्यंत ना मराठी नाटकांविषयी खूप रिस्पेक्ट आहे की मराठी नाटक म्हणजे खूप काहीतरी वेगळं आहे, मराठी नाटक आज जगाच्या पाठीवर आणि नकाशावर काहीतरी कार्य करत असतं. पण मराठी सिनेमाच्या बाबतीत आपण असं म्हणत नाही. आपण आजही असं म्हणतो हिंदीसारखा पिक्चर वाटतो, नाही, आमचा सिनेमा मराठी आहे आणि तो तितकाच छान आहे, त्याची कुठल्याच भाषेशी आणि कशाची तुलना नाही होऊ शकत. प्रत्येक कलाकृती, प्रत्येक भाषा काहीतरी वेगळं सांगत असते. कदाचित मराठी चित्रपटांमध्ये वाङ्मय जास्त असेल, पण या सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला एवढंच दाखवायचं की आमचा हा सिनेमा जगाच्या नकाशावर आणि मराठी किंवा जगाच्या नकाशावर जेव्हा सिनेमा येईल तेव्हा आमच्या सिनेमाचं नाव आलं पाहिजे, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो सगळ्या टीमनी दाखवला आहे. अनूपचं तर विशेष कौतुक आहे, ते काही मी वेगळं सांगायलाच नको. पण मला असं वाटतं अनूपनी हा रोल करण्यासाठी त्यांनी जे मॅनिफेस्ट केलं, त्यांनी जे सांगितलं ते त्याचं मॅनिफेस्टेशन झालं. पण ते करण्यासाठी सुद्धा त्यालाही खूप लोकांनी मदत केली असणार, अगदी घरच्यांपासनं, त्याच्या ट्रेनरपासनं, सेटवरच्या सगळ्या माणसांपर्यंत. तर मला असं वाटतं अगदी स्पॉट दादांपासनं अगदी प्रोड्युसर्सपर्यंत सगळ्यांना, आम्हा सगळ्या कलाकारांकडनं थँक्यू आणि धन्यवाद. आणि हा चित्रपट जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघाल तेव्हाच तुम्हाला त्यांच्या आयुष्यात, पर्सनल आयुष्यात काय घडलंय आणि त्यांनी कसं त्यांचं आयुष्य काढलं, हा भाग 2 आहे, तो बघण्याची उत्सुकता ठेवा. आणि ते आशीर्वाद कायम राहू द्यात. ती छोटी माणसं असोत नाही तर मोठी, आशीर्वाद हे कायम महत्त्वाचे असतात. थँक्यू सो मच. थँक्यू. काय बघितलं आणि आता खरं तर असंही वाटतं की 22 तारखेपर्यंत का वाट बघायला लागणार आहे, असं का नाही आहे की उद्याच फिल्म रिलीज झाली आणि लगेच ह्याचा पूर्ण उलगडलेला भाग आपण बघितला. पण तुम्हाला याचा भाग होताना किती छान वाटलं, काय आनंद मिळाला आणि तुमचा टेकअवे काय होता? मला पहिल्या दिवशी ज्यावेळी मला साईन करत होत्या तो दिवस मला आठवला आणि संदीप सर होते आणि तुषार सर थोड्या वेळानंतर आले आणि मला सांगितलं की तुम्हाला 2 पैकी कोणतं कॅरेक्टर करायला आवडेल, एक बहिर्जी नाईक किंवा हंबीरराव. मी म्हटलं अरे संभाजी महाराजांबद्दल एवढा ऐकलंय आपण आणि तो इतका ब्रेव योद्धा असा आपला छत्रपती होऊन गेला, अशा माणसाबरोबर एक इमोशनल थ्रेड असलेला एक माणूस होता, तो म्हणजे हंबीरराव, त्याचा माबा. तर मला असं वाटतं की ना या फिल्ममध्ये वॉर आणि हे सगळंच आपल्याला बघायला मिळेल, त्यांचं ॲग्रेशन बघायला मिळेल, पण ज्या ज्या वेळेला इमोशनल सीन येतील
जसं आता भार्गवी म्हणाली, पल्लवी देखील म्हणाली, हे बायकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पुरुष म्हणून कोणतरी इमोशनल त्यांच्याशी अटॅच असेल, लाईक कोणतरी व्यक्ती असेल तो म्हणजे हंबीरराव. त्यामुळे मला असं वाटतं ते कॅरेक्टर करायला मला जास्त आवडेल. आणि मग ते फायनलाइज झालं. आणि फार क्युरिओसिटी होती की संभाजी महाराज कोण करत आहेत. आणि ज्या वेळेला अनुप सिंग सरांचं नाव जाहीर केलं ना, त्यांनी मला सांगितलं, तेव्हा मला असं वाटतं की आता आपण कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाही, पण आत्तापर्यंत जेवढे आता संभाजी महाराज येत आहेत, व्हेरी क्लोज टू संभाजी महाराज अनुप सिंग ठाकूर. आणि हे त्यांचा लुक, त्यांचा ॲग्रेशन, मला सेटवर बघितल्यानंतर म्हटलं यार हे खरंच म्हणजे वाघाला फाडलं त्यांनी, पण खरोखर त्यांनी हा रोल अक्षरशः फाडलाय, म्हणजे अमेझिंग काम केलंय सर. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे ना, मला सांगावीशी वाटते, ती काही लोक डोक्याने सिनेमा करतात, काही अगदी मनापासून सिनेमा करतात. ह्यांनी भक्तिपूर्ण सिनेमा केला. अगदी फार प्रत्येक वेळेला सेटवर आल्यानंतर इतक्या अगदी मनापासून श्रद्धेने केलेला सिनेमा आहे. आणि श्रद्धेनं काम करणारा माणूस त्यांना मिळाला मला वाटतं. आणि ज्या वेळेला आम्ही डिस्कशन करतो सेटवर, आणि त्यांची खुर्ची ज्या वेळेला ते शॉटला गेल्यानंतर ती रिकामी राहायची, त्यांच्या चेअरवर लिहिलं होतं छत्रपती, त्यांच्या सीटवर कोणी बसायचं नाही. इतका रिस्पेक्ट त्या माणसाबद्दल वाटायला लागला मला. आणि सर तुम्ही माइंड ब्लोईंग काम केलं, आणि केवळ तुमच्यामुळे तुमच्या बरोबर काम करता आलं, याबद्दल आम्हाला खरोखर अभिमान आहे. मोहिते सर आणि तुषार सर, किती म्हणजे हिस्ट्री माहिती असणं आणि हिस्ट्री प्रेझेंट करणं, या दोन भिन्न गोष्टी आहेत. आणि मला वाटतं हे रेअर कॉम्बिनेशन आहे, ते मला वाटतं तुषार सरांनी त्यात परिपूर्ण उतरलेले आहेत. तुषार सर तुम्हाला जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्याच पाहिजेत. आणि एवढ्या छान सिनेमाचा आपण पार्ट आहोत, त्याचा खूप अभिमान वाटतोय. आणि त्यावेळेला म्हणाले होते आपल्याला मराठी बरोबर आपण हिंदीत सुद्धा करणार आहोत. मला असं वाटतं आपण पहिलं मराठीत करूया, पण हे बघितल्यानंतर लक्षात आलं नाही, आपण तोडलंय, अक्षरशः तोडलंय. आणि थँक्यू सो मच. Working in Marathi cinema, and after seeing this trailer, I'm like, oh, wow, like this, it to me is going to change the game with how people perceive Marathi cinema. It's amazing, honestly, everyone. And you know the other thing, मैं एक बात बताना चाहती हूँ. जब मैं सेट पे थी, हाँ, बहुत अच्छा मोमेंट हुआ था जहाँ पे हमको एक रिंग बहुत पसंद आया था. एंड द प्रोडक्शन वाज सो लवली कि उन्होंने हमें वो रिंग गिफ्ट किया था एट द एंड ऑफ द शूट, जस्ट बिकॉज मैंने कहा था कि मुझे ये पसंद बहुत है. सो आई जस्ट वांटेड टू से अ ह्यूज थैंक यू टू द प्रोडक्शन, द टीम, डायरेक्टर, एवरीवन हु हैज़ हेल्प्ड. राहुल सर इज़ ऑलवेज रनिंग अराउंड डूइंग अ मिलियन थिंग्स. पता नहीं आप कैसे करते हैं. Incredible choreography, incredible costume, the whole thing, absolutely amazing. It's been really incredible. Oh, that's lovely. Thank you so much, Amy. Requesting you to please say. चित्रपटाची ही तुम्ही म्हणताय हे मराठी आहे, आम्ही तर म्हणतोय हॉलिवूडच्या लेवलचं काम केलेलं आहे. ज्या वेळेला हा ट्रेलर मी पाहत होतो तेव्हा अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायला लागलं, अंगावर काटा यायला लागला. आणि लक्षात आलं की तो क्षण जो होता ना, तो क्षण त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना तशाच्या तशा अनुभवल्या मी स्वतः. कारण यात मी कृष्णशास्त्री पंडितची भूमिका केली होती. आणि त्यावेळेस मला उचलून त्या दरबारामध्ये फेकलं, त्या हापशांनी फेकलं. आणि आमच्या कोंडाजी फर्जंदांनी माझ्यावरती चापकाचे फटकारे मारले. जेव्हा चापकाचे फटकारे ते मारत होते तेव्हा त्यांना असं वाटत होतं पिंपळकर गुरुजींना लागेल की काय. आणि तो सीन दिल्यानंतर तुम्हाला सांगतो, जवळजवळ अर्धा मिनिटापर्यंत सगळे गप्प बसले होते, कोणीही काही बोलायला तयार नव्हतं. माझे प्रोड्युसर संदीप मोहिते साहेब ते सारखे बसायचे उठायचे, त्यांना वाटत होतं की पिंपळकरांना काहीतरी झालेलं आहे. तो क्षण जगला, तो क्षण अनुभवला, तो कृष्णशास्त्री पंडित मी भोगला. त्यांच्या चाबकाचे फटके मला अमृतासारखे वाटत होते, त्यांच्या चाबकाचे फटके मला फुलांप्रमाणे जाणवत होते. आणि म्हणून ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मर्दाची, या मर्दुमकीची प्रत्येकाची जबाबदारी आहे की हा चित्रपट प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक लेकरापर्यंत, प्रत्येक स्त्रीपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत, जीवापर्यंत पोहोचला पाहिजे.
जर तुमच्यात खरी ताकद आहे आणि जर तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे भक्त समजता तर तुमची ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी तुम्ही पार पाडणार की नाही? अरे असा कुठं निबट आवाज काढताय? ही जबाबदारी पार पाडणार की नाही? छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट करताना फक्त पैसे कमवणे हा कधीच उद्देश संदीप मोहिते पाटलांनी ठेवलेला नाही. खऱ्या अर्थानं हा चित्रपट इतिहासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचा. छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की प्रचंड राजकारण. छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की एका विशिष्ट समाजाला कायम बदनाम केलं जातं. पण पडद्या आड छत्रपती संभाजी महाराजांसाठी बलिदान केलेली असंख्य मंडळी आहेत. ती या चित्रपटामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण दाखवण्याचं काम संदीप दादा मोहिते पाटलांनी केलं. तुषार शेलार कौतुक आहे. या अनूपचं मला एवढं कौतुक वाटतं. एक सीन होता, समुद्रावरती मी बसलोय, मंत्र म्हणतोय आणि मागून छत्रपती संभाजी महाराज येतात. तुम्हाला सांगतो तो क्षण ज्या वेळेस त्या ठिकाणी मी बसलोय मला दिसत नाही पाठीमागे संभाजी महाराज आले आणि त्या छोट्या स्क्रीनवर जेव्हा आम्ही बघितलं ना तेव्हा या अनूपला पाहून माझ्या हातापायाची काहिली झाली. माझ्या अश्रू डोळ्यात आले आणि मी अनूपला जाऊन मिठी मारली. अरे म्हटलं काय दिसतोयस तू? साक्षात संभाजी महाराज. अरे एवढी थंडी त्या समुद्रामध्ये तो सीन चालू होता. अरे हे लेकरू त्या एवढ्या थंडीमध्ये उघड्या अंगाने सारखा सीन हो, एक एक नाही, एक एक गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही, 10-10, 15-15 वेळा रिटेक होत होते. कारण समुद्रातल्या त्या लहरी येत होत्या, त्याच्यामध्ये तो सेतू हलत होता आणि त्याच्यात हे लेकरू तिथपर्यंत जात होतं. प्रत्येक वेळेस पाहताना वाटायचं की काय केलं असेल माझ्या महाराजांनी. आज हा कलाकार म्हणून ते भोगताना त्याच्या जीवनामध्ये तो आनंद की तो जीवन जे जगताना त्यामध्ये आम्ही देखील एक हिस्सा झालो आणि त्याचा मला अभिमान वाटतो. एक वास्तुतज्ञ, एक ज्योतिषी या नात्यानं मी तुम्हाला सांगतो की हा चित्रपट हॉलिवूडच्या टक्करला जाणार आणि लवकरच इंग्रजीमध्ये हॉलिवूडमध्ये सुद्धा हा प्रदर्शित होणार. आणि मी संदीप दादा, 4 प्रोड्युसर्स, कारण प्रोड्युसरचं दुखणं फार मोठं असतं कारण मी स्वतः प्रोड्युसर आहे. सगळ्यात गोष्ट आहे, काम करणारे करून जातील, बघणारे बघून जातील, काही नालायक मंडळी नावं देखील ठेवतील, परंतु तो चित्रपट बनवण्यासाठी लागणारा पैसा, त्यासाठी केलेला त्याग आणि या कलाकारांनी केलेली भूमिकेमध्ये टाकलेली जी जीव आहे तो या मूर्खांना कळत नाही. त्यामुळे असल्या लोकांचा विचार न करता माझ्या मागे माझी टीम बसलेली आहे. कुठली? ज्यांनी मला वाचवलं, ज्यांनी मला रेस्क्यू केलं त्या जंजिऱ्यामधून. अरे ते तरी काय, त्यांच्या अंगावर पाणी ओतत होते सारखे. असला भयंकर सीन तुम्ही आता चित्रपटामध्ये बघा. अंगावर काटा, डोळ्यात पाणी नाही आलं ना, या तुषार शेलारचं नाव सांगणार नाही. आणि म्हणून खरी गोष्ट आहे ना, पुढच्या भाग 2 मध्ये मी आहे ना. हे बघा, माझा सीन झाल्यानंतर मला डायलॉग वाढवले की नाही, स्टँडिंग ओवेशन दिलं की नाही. मग मला बघायचं असेल तर तुम्हाला 22 तारखेला चित्रपट बघायला लागेल. अर्थात सर्वांचे मी धन्यवाद देतो. आणि हिनी बिचारीने विचारायच्या आधीच मी माझं ज्ञानेश्वरी वाचायला सुरू केली. त्यामुळे ज्ञानेश्वरी तर तुला काही विचारायला राहिलं असं मला वाटत नाही. तुम्ही सगळं सांगितलंय. अरे बघणार की नाही, जबाबदारी उचलणार की नाही. हा ट्रेलर प्रत्येक जण आपापल्या युट्यूब चॅनलवर, फेसबुकवरती टाकायचा. आनंद पिंपळकर आनंदी वास्तू फेसबुक युट्यूब चॅनल आहे माझं. 20 लाख फॉलोअर्स आहेत. तुम्ही तो जरूर जॉईन करा. आणि त्याच्यामध्ये आम्ही काही सीन्स केलेले आहेत चित्रपटा व्यतिरिक्त. या लोकांना घेऊन त्या ड्रेपरीमध्ये ते जरूर बघा. तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. परवाच्या दिवशी मी 3 सीन टाकले. आम्ही 3 सीन टाकले. 25 लाख लोकांनी ते पाहिले. 25 लाख लोकांनी. त्याच्या आधीचा आम्ही एक सीन टाकलाय. आम्ही 3-4 मिळून असंच केलं. तोच यार बास माझं ऐका ना थोडंसं. मला माहिती आहे एवढं मोठं सगळं पंचपक्वान्नाचं जेवण जेवल्यानंतर हा भाकरीचा तुकडा टाकलाय, पण तो पण गोड असतो. त्यामुळं हा मोठ्या प्रमाणामध्ये याला रिस्पॉन्स द्या एवढं सांगतो. थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्हाला बसण्याची विनंती करते. जास्तीच बोललो ना. नाही एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. मला वाटतं
या एनर्जी नंतर माझ्याकडे तर एवढी एनर्जी नाहीये की मी या एनर्जीला मॅच करेन. पण तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. यू वर अ ग्रेट ऑडियन्स. 22 तारखेला चित्रपटगृहात हा सिनेमा बघायला विसरू नका. जसं मी मगाशी म्हटलं, हा चित्रपट मराठी सोबत हिंदीमध्ये देखील रिलीज होतोय. याची 2 गाणी ऑलरेडी आपण आउट केलेली आहेत. राहिलेली सगळी गाणी सुद्धा लवकरच येणार आहेत. सरांनी ऐलान केलंय त्याप्रमाणे मला वाटत नाही तुम्ही त्यांच्या शब्दाबाहेर असाल, त्यामुळे मी पुन्हा सांगायची गरज नाही. पण थँक्यू सो मच. खूप खूप आभार आज इथे आल्याबद्दल. आणि 22 तारखेला चित्रपटगृहात भेटूया. थँक्यू सो मच. धन्यवाद. थंबनेल थैंक यू. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. दादा नीचे बैठो दादा. नमो पार्वती पते शंभो. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. बात भी नहीं